चिवताई ही आपणा सर्वांची बालपणीची मैत्रीण. लहानपणची एक गोष्ट आठवते. आई ज्यावेळी अंगणात धान्य निवडायला बसायची त्यावेळी नकळतच तिच्या भोवती कसा चिवचिवाट गोळा व्हायचा माहीत पडायचं नाही. मग आई नेहमीप्रमाणे चिमूटभर दाणे घेऊन चिवताईकडे भिरकवायची आणि या चिमूटभर दाणे मिळाल्याच्या आनंदात चिवताई संपूर्ण अंगणभर टुणूक टुणूक उड्या मारीत आपला आनंद व्यक्त करायची आणि भुरकन उडून जायची. परंतु आता अंगण तरी कुठे राहिले चिवताईला उड्या मारायसाठी. खरंच शहरी माणसाच्या उत्पन्नातला हा चिमूटभर दाण्याचा वाटा कुठेतरी हरवत चाललाय असं नाही वाटत आपल्याला. पहाटेची चाहूल म्हणजे चिवताईची चिवचिव. पूर्वी अंगणात घातलेलं वाळवण असो की सणाच्या वेळी फेकलेली केळीची खरकटी पानं, चिवताई आनंदाने चिवचिवाट करून सगळं फस्त करून टाकायची. पण काय करणार, आता आम्ही जेवतो स्टीलच्या ताटांमध्ये आणि भांडली असतात किचनमधल्या सिंकमध्ये. आता आपल्या शेतात आपण रासायनिक कीटकनाशकांचा फवारा करतो, म्हणजे चिवताईला किडे मुंग्या सुद्धा मिळणं अवघडच नाही का. तिचं घरटं ना कपिला मावशीने मोडलं ना कावडे दादाने, ते तर मोडलंय माणूस नावाच्या निर्दय प्राण्याने. एकेकाळी लहान बाळाला घास भरवताना एक चिवचा आणि एक कावचा म्हणत आई जेवण भरवायची. पण आजची आई हातात काठी घेऊन बाळाला एस फॉर स्पॅरो व सी फॉर क्रो एवढीच पक्ष्यांची ओळख करून देताना दिसते. चिवताई हे अवघड नाव आज पुसट होत चाललंय. लहानपणी रात्री झोपताना ताईकडे किंवा आईकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट केला तर आपली चिवताई आणि कावळे दादाची पारंपरिक गोष्ट ठरलेली असायची. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. एके दिवशी खूप पाऊस आला आणि कावळ्याचं घरटं वाहून गेलं. मग चिवताईचं घरटं टिकाऊ असल्यामुळे कावळे दादा आश्रयासाठी चिवताईकडे गेला, कारण चिवताईचं घरटं हे मेणाचं असल्यामुळे टिकाऊ. परंतु आपल्या या पारंपरिक दंतकथांमधलं हे चिवताईचं टिकाऊ घरटं सुद्धा आता माणसाच्या आठवणीतून पुसट होत चाललंय. निर्दयी माणसाने हे काल्पनिक आणि चिवताईचं खरंखुरं घरटं सुद्धा आता हिरावून घेतलंय. ऐतिहासिक चित्रात डोकावून पाहिलं तर चिवताई बिनधास्तपणे माणसाजवळ वावरताना दिसते, कारण त्यांच्यात माणुसकी होती. आज माणूस नावाच्या आवरणाखाली एक अदृश्य राक्षस दडलाय, तोच तिचं घरटं उद्ध्वस्त करतोय. इतकं होऊनही इवल्याशा चिवताईने हार मानली नाही. कितीतरी फेऱ्या मारून गवत काठ्या गोळा करून घरातील अडचणीच्या जागेत उबदार घरटं तयार केलं. पण आज खिडक्यांच्या ग्रिल, रात्रंदिवस बंद असणारे दरवाजे आणि स्लाईडच्या काचांनी आपल्या घरात चिवताईची कायमची नाकाबंदी केली आहे. प्रत्येक दिवस उजाडतो तो प्रगतीचा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा, आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा, सिमेंटच्या उंच उंच इमारतींच्या बांधकामाचा, ट्रॅफिक जाम व धूर ओकणाऱ्या गाळ्यांचा, आणि विशेष सांगायचं म्हणजे चिवताईला दचकवणाऱ्या हजारो मेगाहर्ट्झ विद्युत चुंबकीय लहरी भोवती घेऊन डौलात गगनाला भिडणाऱ्या मोबाईल टॉवर्सचा व मोबाईल फोनचा. आपल्या मोबाईलमध्ये चिवताईच्या चिवचिवाटाची रिंगटोन असते खरी, पण खरीखुरी चिवताई मात्र आता आपल्याला नकोशी झाली आहे का. हे सगळं ऐकून चिवताईला वाईट वाटलं असणार खरं, पण तिला सांगावं असं वाटतं की चिवताई वाईट वाटून घेऊ नकोस. माणसाला आता त्याची चूक कळून चुकली आहे. जो दुसऱ्याची घरटी उद्ध्वस्त करतो त्याचा सुद्धा नाश व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच कदाचित आता सगळीकडे झाडे लावण्याची सक्ती केली जाते आहे. आमच्या परिसरात, आमच्या सोसायटी भोवती, आमच्या कार्यालयाच्या परिसरात आणि फॅक्टरीच्या एरियात सुद्धा झाडे लावण्याची सक्ती केली जाते आहे. तुझी घरटी तू तिथं बांध किंवा तुला निसर्गप्रेमीने दिलेल्या स्पॅरो हाऊस मध्ये बांध. आमच्या भोवताली तू कुठेही घरटं बांध. तुझी सुरक्षा आमच्याकडे आहे. तुझी आणि तुझ्या पिल्लांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, कारण तुझ्या रम्य चिवचिवाटाने आमच्या पहाटेची सुरुवात व्हावी अशी आमची पुन्हा एकदा इच्छा आहे. तुझ्या रम्य चिवचिवाटाने आमच्या पहाटेची सुरुवात झाली तरच हा चिवचिवाटाचा अनमोल ठेवा आम्ही आमच्या भावी पिढीसाठी जतन करून ठेवू असा आम्हाला विश्वास आहे. तेव्हा चिवताई परत फिर आपल्या घराकडे आणि आमच्याकडे.
चिमणी, घरटं, चिवचिव हे शब्द आता केवळ पुस्तक रूपातच जिवंत आहेत. वास्तविक जीवनात चिवताईची चिवचिव कधीचीच लोप पावली आहे. घरांभोवती भिरभिर करणाऱ्या चिमण्या फार दुर्मिळ दिसून येतात. काय ही चिमणी काळाच्या ओघात नष्ट झाली की जगण्यायोग्य पोषक वातावरण नसल्याने इतर ठिकाणी स्थलांतरित झाली? खरं तर शहरीकरण, वृक्षतोड, औद्योगिकीकरण यामुळे जो निसर्गाचा समतोल बिघडलाय, त्यामुळे चिमण्यांचा आकाशामध्ये मुक्त संचार करणं कठीण झालंय. त्यामुळे चिमण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचल्या आहेत. लोकप्रिय पक्षी म्हणून चिमणीची नेहमी गणना होत असे. इतकेच नाही तर तिने चिवताई असं गोंडस नाव सुद्धा जन्मांसात प्राप्त केलं होतं. बाळ रडलं तर येग येग चिवताई अशी चिमणीला हाक मारून बाळाशी खेळण्याकरिता चिवताईला बोलावण्यात येत असे. बाळ सुद्धा चिवताईचं नाव ऐकताच गप्प राहायचं. परंतु काळाच्या ओघात लोप पावत असलेल्या चिमण्यांची ओळख फक्त चित्रांमधूनच करता येते. चिमण्या हळूहळू नष्ट होत आहेत आणि जितक्या शिल्लक आहेत त्या आकाशात मुक्त संचार करताना दिसून येत नाहीत, तर श्रीमंतांच्या घरी पिंजऱ्यात बंदिस्त होऊन शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. मनुष्याने आपल्या स्वार्थासाठी चिमणीला बंदिस्त केलं. तिच्या जगण्यावर, उडण्यावर, क्रीडा करण्यावर मर्यादा घातल्या. तिला आपल्या नयनसुखासाठी पर्यटकदृष्ट्या शोभेची वस्तू बनवून पिंजऱ्यात कैद केले. ज्या चिमणीला साहित्य, कला, चित्र, शिल्प आदींच्या रूपात अमरत्व प्राप्त झाले, ती चिमणी मुक्त संचार करण्याकरिता आज टाहो फोडत आहे. स्पॅरो डे निमित्त सर्वांनाही नम्र विनंती, जगा आणि जगू द्या. परत फिरा रे घरा